या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। होडगी रोड विमानतळाच्या सुमारे 106 एकर जागेवर अतिक्रमण झाल्याचा दावा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने केला असून या परिसरातील जमीन खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिलेत। अनेक वर्षांपासून या परिसरातील जमीन व्यवहारांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असून आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विमानतळाच्या हद्दीतील जागेवर अनेक नागरिकांनी घरं बांधून वास्तव्यास आहेत। या नागरिकांनी हत्तुरे वस्ती परिसरातील काही व्यक्तींकडून पैसे देऊन भूखंड खरेदी केल्याचा दावा केलाय। मात्र संबंधित जमीन सरकारी मालकीची असल्याचं एअरपोर्ट अथॉरिटीचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारी जमिनीची खरेदी विक्री नेमकी कोणाच्या माध्यमातून झाली, त्यासाठी कोणती कागदपत्र वापरण्यात आली आणि या व्यवहारात कोणाचा सहभाग होता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सरकारी जमिनीच्या कथित बेकायदेशीर खरेदी विक्रीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे। या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांचे भविष्यही अनिश्चिततेत सापडले असून पैसे देऊन भूखंड खरेदी केलेल्या नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे। याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता हा विषय नुकताच आमच्या निदर्शनास आला असून संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी केली जाईल असे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले। चौकशीत जमीन व्यवहारांची सत्यता, संबंधित कागदपत्रे, जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि प्रशासनाच्या नोंदींची पडताळणी केली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत। दरम्यान विमानतळ विस्तार आणि विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने विमानतळ परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न महत्त्वाचा मानला जात आहे। त्यामुळे चौकशीनंतर नेमकी वस्तुस्थिती समोर येणार का आणि संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।